सो हाय डियर स्टुडंट्स, आजच्या सेशनमध्ये मुलांना आपण करतो पहा लेवल नंबर 1 ची असाइनमेंट फ्रॉम द टॉपिक मॅट्रायसेस. टोटल 20 MCQचा हा असाइनमेंट आहे. हा असाइनमेंट तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड करण्यासाठी लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. पहिले असाइनमेंट डाउनलोड करायचे आहे. टोटल 20च्या 20 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. या असाइनमेंटच्या ज्यावेळेस तुम्ही लास्टच्या पेजवरती जाल तुम्हाला तिथे आन्सर की मिळणार आहे. जस्ट तुम्ही क्रॉस चेक करून घ्या तुमचे आन्सर्स. चेक करा की तुम्हाला 20 मध्ये किती मार्क्स पडतात आणि जो क्वेश्चन तुम्हाला नाही येत त्याचे व्हिडिओ सोल्युशन्स पाहण्यासाठी इथे या. सो गाइस सी क्वेश्चन नंबर 1 काय म्हणते पहा. एक मॅट्रिक्स आहे ए. आपल्याला ते विचारतात की या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काय आहे म्हणा. समजतं का? अरे मॅट्रिक्सचा आपल्याला ते इन्व्हर्स विचारतात. ठीक आहे, एक काम करतो मी. आपल्याला तर माहिती इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स इज 1 डिवाइड बाय मॉड ए इनटू ॲडजॉइंट ऑफ ए. थोडासा लेंदी जाणार आहे पहा सम. थोडासा मोठा नक्कीच होणार आहे इथे हा सम. सो इज 1 डिवाइड बाय पहिले मॉड ए करूया यार. पहा 3 इंटू ब्रॅकेट काय रे -3 + 4 ओके दॅट इज इक्वल टू 1. सो +3 इंटू याचं रिव्हर्स करायचं असतो ना 2 ओके यस 2 देन +4 ओके काय रे हे -2 बनतं. यस यस -2 बनणार आहे. सो होतं काय पहा इथे 3 बनतं, इथे 6 बनतं यार, इथे -8 बनतं. टोटल तर हे 1च बनणार ना शेवटी. सो गाइस डिटर्मिनंट जो काही आहे ना हा 1 बनलेला आहे. आता फक्त आपल्याला इथे ॲडजॉइंट करायचं आहे. समजतं का? ॲडजॉइंट करायचं ओके. बघतोय जरा करून की ॲडजॉइंट काय बनतोय. ॲटलिस्ट आपल्याला ना ए इन्व्हर्सचा बेसिकली आयडिया तरी मिळेल की काय आहे ए इन्व्हर्स. बघा रे ॲडजॉइंट करते मी तुम्हाला माहिती याचा कोफॅक्टर तिथेच लिहायचा असतो. आता याचा कोफॅक्टर म्हणजे काय हे क्लोज करायचं नाही का. काय रे हे -3 बरोबर ना अँड +4 बरोबर म्हणजे 1 बनतो की नाही. करेक्ट. सो हा 1 असल्यामुळे 1 असल्यामुळे 1 + 1 इव्हन असल्यामुळे मायनर आणि कोफॅक्टर सेम असतात. आता जो आपण काढला होता तो ऍक्च्युली मायनर होता, बट मायनर आणि कोफॅक्टर सेम असतात जर का ऍडिशन इव्हन असेल तर. इव्हन याचा पण कोफॅक्टर मुलांना तिथेच लिहायचा असतो. पहा याला जर का क्लोज कराल तर तुम्हाला काय दिसेल रे. पहा ना याला क्लोज करून पहा बरं. याला क्लोज करा काय दिसतं ते इतकं दिसतं ना. हे 1 × 3 इज 3 -0 दॅट इज 3. लिहून टाका तुम्ही इथे 3 डायरेक्टली. येस स्टुडंट्स क्लिअर आहे तुम्हाला हे. मी म्हणलं ठीक आहे. पहा तो मायनर आहे बट तुम्हालाही माहिती मायनर आणि कोफॅक्टर सेम आहे इन केस ऑफ डायगोनल एलिमेंट. कारण की 2 आहे 2 म्हणजे टोटल 4 बनतं. 4 इव्हन असल्यामुळे मायनर आणि कोफॅक्टर सेम. अँड देन फायनली याचा कोफॅक्टर त्याला क्लोज केल्यानंतर हे पहा -9 ओके +6 -9 + 6 इज -3. इथे लिहायला लागणार आहे मला -3. मायनर कोफॅक्टर परत सेम आहे बरं. ओके चला यार मी म्हणतो ठीक आहे. ओके याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इकडे लिहायचा. ओके याला जरा मी क्लोज करतोय. हे पहा याचा कोफॅक्टर आता मी शोधतोय. क्लोज केला याला काय रे -3 देन +4 -3 + 4 इज 1. पण समजून घ्या हा जो आहे तो सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये बरोबर ना. म्हणजे ऍडिशन कराल तर 3 बनतं. 3 असल्यामुळे मुलांना ऑड नंबर आहे आणि तुम्हाला माहिती ऑड नंबर जर का असेल तर मायनरचा रिव्हर्स म्हणजे कोफॅक्टर असतो. काय आला होतं रे मायनर. मी मायनरच विसरलो ऍक्च्युली. आता इथे मायनर बहुतेक 1 आला होता का. हा क्लोज करायचा होता ना आपल्याला. तर -3 + 4 ओके +1 आला होता बट रिव्हर्स करायचं म्हणजे -1 लिहायचा. ओके सो गाईज याचा कोफॅक्टर इकडे लिहिला मी. इथे जो होता ना त्याचा कोफॅक्टर इकडे लिहिला. आता याचा कोफॅक्टर आपल्याला इथे लिहायला लागणार आहे. आता ज्यावेळेस मी याला क्लोज करेन मुलांना काय दिसतं पहा बरं. हे क्लोज केलं तर 1 × 2 इज 2 -0 फक्त 2च बनणार आहे. पण फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे ॲडिशन 3 बनतो. ऑड असल्यामुळे रिव्हर्स करायचं म्हणजे 2चा रिव्हर्स करायचा मुलांना -2 बनत असतो. सो इथे लिहायला लागणार आहे मला -2. सो स्टुडंट्स कम्प्लीट इन्व्हर्स फाइंड करूनच घेऊया आपण आणि त्याच्यानंतर जरा बघूया की काय विषय आहे त्याचा नाही का. थोडंसं लेंदी प्रोसेस आहे मान्य मला बट ठीक आहे. आता काही ऑप्शन तरी नाही आहे यार. याचा काढतो रे मी. पहा -12 + 12 0 याचा कोफॅक्टर लिहायचा असतो. इथे लिहिला. त्याच्यानंतर आता याचा कोफॅक्टर ना पहा आता याला मी क्लोज करतोय. याला क्लोज करतोय -2 0 -2 बट हा काय फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे टोटल 4 बनतं. इव्हन असेल म्हणून लाईक तोच लिहायचा सेम. ओके काय बनला होता -2 बनला होता ना. सो इथे लिहितोय पहा. अँड देन फायनली गाईज हे दोघे उरले फक्त. ओके आता ते पण करून घेऊया मग आता. तर रब करतोय हे. आता पहा लास्ट याचा कोफॅक्टर इथे लिहायचा आहे. याला क्लोज करतोय याला क्लोज करतोय. काय दिसतं 12 -8 12 - 8 इज 4 बरोबर ना 4. हे काय थर्ड रो सेकंड कॉलम थर्ड रो
सेकंड कॉलम म्हणजे 5 झाला टोटल नाही का. 5 ऑड आहे म्हणजे लाईक रिव्हर्स करायचं नाही का. कशाचं रिव्हर्स रे, 12 मायनस 8 ना 4 ना 4चा रिव्हर्स म्हणजे -4. तिथे लिहितो मी -4. अँड फायनली गाईज याचा जो कोफॅक्टर आहे याला क्लोज केल्यानंतर -3 0 बरोबर म्हणजे -3 बनतो, त्याचा रिव्हर्स दॅट इज +3. सो मुलांना हा इन्व्हर्स बनलेला आहे पहा, हा आपला इन्व्हर्स आहे मॅट्रिक्सचा बरोबर. हा एक्झॅक्टली सेम दिसतोय का याच्यासोबत, दिसत तर नाही यार, सेम तर नाही आहे. ओके म्हणजे जो ए इन्व्हर्स आहे, ए इन्व्हर्स जो आहे तो ॲटलिस्ट ए तरी नाही आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी तरी नाही आहे, ऑप्शन नंबर डी तरी नाही आहे. आता जरा एचा स्क्वेअर करून बघायचा का रे, एचा स्क्वेअर आपण जरा करून पाहायचा का. म्हणजे हा जो मॅट्रिक्स दिसतो इथे 3 -3 4 देन 2 -3 अगेन 4 देन 0 -1 1 परत हेच लिहितोय पहा 3 -3 4 देन 2 -3 4 0 -1 1. ओके मल्टिप्लिकेशन करून बघतोय मी, एचा स्क्वेअर जरा करून बघतोय नाही का. हे पहा 9 9 - 6 मुलांना 3 बनतं 0 बरोबर. 3 बनलाय पहा, आहे का इथे 3 नाही आहे, समजलं का. ए इंटू ए जर का तुम्ही कराल मुलांना, ए स्क्वेअर कराल, सो ए स्क्वेअर पण नाही यार इथं, ए स्क्वेअर पण नाही, हे समजून घ्या तुम्ही इथे. यार कंटाळवाणं काम आहे यार, म्हणजे खूप मोठं बनत आहे आता हे, ठीक आहे. तरी करून घेतो यार, ए स्क्वेअर जरा करून बघूया काय होतं. ओके एक मिनिट काय, येस ए स्क्वेअर मी करूनच पाहतोय आता, बघूया होईल तर होईल शेवटी नाही का. तर हे झालं, त्याच्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम -9 + 9 0 झाला. ओके देन -4 लिहितो इथे -4. देन गाईज फर्स्ट रो थर्ड कॉलम. ओके 12 -12 4 येस 4. त्याच्यानंतर गाईज सेकंड रो फर्स्ट कॉलम 6 -6 0 झाला 0, इथे 0 होणार डायरेक्टली. देन हे पहा रे सेकंड रो सेकंड कॉलम -6 + 9 -6 + 9 इज +3 बरोबर ना. -4 +3 -4 इज -1. सो यार इथे -1 लिहितोय. पुढे सेकंड रो थर्ड कॉलम यार 8 -12 8 - 12 इज -4 अँड देन +4 0 बनतो का 0. ओके अँड देन फायनली गाईज थर्ड रो थर्ड कॉलम 0 -2 0 -2. ओके थर्ड रो सेकंड कॉलम 0 3 -1 3 -1 is 2. And then finally third row third column that is 0 then -4 and +1 -4 + 1 is -3. ओके यार तर पहा हा आपला ए स्क्वेअर बनलेला आहे. हा आपला ए स्क्वेअर असा आहे का, हा नाही दिसत तरी नाही आहे बिलकुल, हा ए स्क्वेअर आहे बरं मुलांना. आता तुमच्याकडे असा एक ऑप्शन आहे, ए स्क्वेअर पण आन्सर नाही हे समजलं आपल्याला, तर ए क्यूब काढू का, ए क्यूब काढायचा का पहा बरं. तो जो ए स्क्वेअर इंटू ए करूया आपण, बघूया तो इन्व्हर्स निघतो का नाही का. ए स्क्वेअर काय आहे रे तुमचं, पहा ए स्क्वेअर काय आहे आपला 3 -4 4. ओके त्याच्यानंतर काय 0 -1 0 अँड देन फायनली गाईज -2 सॉरी -2 2 आणि त्याच्यानंतर पहा -3. हा आपला ए स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर इंटू ज्यावेळेस मी मुलांना ए करेन ना, म्हणजे ए क्यूब निघणार आहे आपल्याला. ओके हा ए स्क्वेअर आहे इंटू ए करणार आहे आता मी, म्हणजे 3 -3 4 2 -3 4 0 -1 1 करून बघूया प्रोडक्ट काय बनतं पाहूया. ओके प्रोडक्ट जर का ए इन्व्हर्स बनला तर ठीक आहे, ए क्यूब आपण आन्सर मार्क करू शकतो. तेच तर पाहायचं आपल्याला प्रोडक्ट काय बनणार आहे. पहा आता 9 9 - 8 1 0 बनला 1. अरे नाही सॉरी हां 1 आहे की नाही, मतलब ठीक आहे चलो. फर्स्ट रो सेकंड कॉलम -9 -9 + 12 यार, -9 + 12 3 येतं. ओके 3 -4 इज -1 आहे ना इथे -1 पण मला वाटतं बनतोय बरोबर ना. हा जो ए क्यूब आहे ना तो ए इन्व्हर्स सारखा बनतोय, म्हणजे ए इन्व्हर्स म्हणजे ए क्यूब. ओके मी इथे क्लेम करेन, पण पूर्ण मल्टिप्लाय करून घ्याल तर बरं यार थोडंसं नाही का, म्हणजे सेफ राहाल तुम्ही. हे पहा 12 -16 -4 असतं +4 0 आहे का इथे 0 यार. मला तर आता विश्वास पटलाय बनणार आहे तो. सो ऑप्शन नंबर बी गाईज मी इथे आन्सर केलेलं आहे. हा जर तुम्ही पूर्ण मल्टिप्लाय करा तसा बनणार आहे तो. येस स्टुडंट्स जाऊ मग मी पुढे. ही द प्रॉपर्टी डायरेक्टली ते आपल्याला म्हणतात ए बीचा इन्व्हर्स म्हणजे सिंपल आहे, बीचा इन्व्हर्स इंटू एचा इन्व्हर्स. पहिले याचा इन्व्हर्स असतो त्याच्यानंतर मग याचा इन्व्हर्स करायचा असतो. ओके सिंपल प्रॉपर्टी मुलांना. इथे काय म्हणतात पहा, ते म्हणतात ए इंटू बी हा आय आहे म्हणे. हे पहा ए इंटू बी हा मुलांना आय आहे, पण आपल्याला माहिती आहे ए इंटू ए इन्व्हर्स हा आय असतो, म्हणजे समजून घ्या की बी म्हणजेच ए इन्व्हर्स आहे. मग ते आपल्याला बी विचारतात ना, बी म्हणजेच ए इन्व्हर्स रे, म्हणजे त्याचा इन्व्हर्स ना. सांगा बरं मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काय असतो, 1 / मॉड ए. मॉड ए करा बरं, याचा काय होतो हे पहा मॉड ए करा 1 × 1 1 -ऑफ tan × tan tan स्क्वेअर, बट हे मायनस आहे ना म्हणजे +tan स्क्वेअर बनणार आहे की नाही.
सो गाइस सांगा तुम्ही मला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 इज गाइस सेक स्क्वेअर थिटा बाय 2. सिंपल. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा. आता तुम्हाला जर का ए इनवर्स बी फाइंड करायचं, बी फाइंड करायचं म्हणजे ए इनवर्स फाइंड करायचं, म्हणजे 1 डिवाइड बाय मॉड ए, 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए करायचं असतं की नाही. आता त्याचं ऍडजॉइंट सांगा बरं, हे असं उलट होत असतं नाही का. सो 1 1 पहा, नीट पहा, उलटा काय होतं माहिती का, हा डायगोनल असा स्विच होतो आणि इथे डायरेक्शन, इथे साइन रिव्हर्स होत असतात. म्हणजे इथे प्लस आहे तर इथे मायनस लिहायचं आहे, इथे मायनस ऑफ टॅन थिटा बाय 2 लिहायचं, बरोबर. आणि इथे ना मायनस टॅन थिटा बाय 2 तर प्लस टॅन थिटा बाय 2 लिहायचं मुलांना. हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. येस स्टुडंट्स, समजतं का तुम्हाला हे? आता पहा काय म्हणायचं मला इथे. तर हे जे आहे हे कोणत्या ऑप्शनला मॅच करतं हे आपल्याला थोडंसं पाहायचं आहे. 1 बाय सेक स्क्वेअर जे आहे त्याला मी कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 असं लिहू शकतो यार. 1 बाय सेक म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, बरोबर ना. याला मी असं लिहू शकतो का यार, 1 टॅन थिटा बाय 2, ओके. त्याच्यानंतर मायनस टॅन थिटा बाय 2 आणि 1 याचा ट्रान्सपोज लिहू शकतो का, पहा बरं जरा मला. पहा ना, याचा ट्रान्सपोज केलं की हाच येतो ना, हे असं करायचं, बरोबर. हे असं करायचं, बरोबर आहे ना. याचा ट्रान्सपोज केलं तर हाच येतो. म्हणजे आन्सर शुड बी कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू हा जो आहे हाच आपला ए आहे. सो कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू एचा ट्रान्सपोज. पहा बरं, कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू एचा ट्रान्सपोज, दॅट इज ऑप्शन नंबर बी इथे मार्क केलं पाहिजे. ओके, जाऊ मग मी पुढे. पहा आता यार, हा थोडासा लाईक रॉंग क्वेश्चन आहे खरं तर. रॉंग क्वेश्चन म्हणण्यापेक्षा ऑप्शन्स क्वेश्चन्स इतकं ॲज सच काही खास असं मेळ नाही खात आहे. फॉर मॅट्रिक्स ए ते म्हणताय ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स ए म्हणे, ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स हा ए आहे असं ते म्हणतात. मी म्हटलं ठीक आहे चलो ओके. ते म्हणतात ए आणि एचा ट्रान्सपोज, ओके, हा आय आहे म्हणे. गाईज ए आणि एचा जो ट्रान्सपोज आहे ना तर तो आय आहे असं ते क्लेम करतात. इज ट्रू फॉर, हे असं ट्रू आहे म्हणे, ओके. फॉर कोणत्या मॅट्रिक्ससाठी असं ट्रू असतं, बरोबर. नंबर 1, इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, म्हणजे नॉन सिंग्युलर असेल तर हे असं असतं असं ते म्हणतात. ठीक आहे. बी, ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर हे असं असतं असं ते म्हणतात. आता तुम्ही मला सांगा रे, प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्सला हे असं असलंच पाहिजे असं थोडी ना गरजेचं आहे. ए इंटू ए ट्रान्सपोज थोडी ना आयच असला पाहिजे. हे बघा, ए इंटू आय हे मान्य करतो की ए असतं स्क्वेअर मॅट्रिक्ससाठी, बट ते असलंच पाहिजे हे गरजेचं नाहीये, बरोबर. इव्हन सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल किंवा कोणतं जरी मॅट्रिक्स असेल हे असलंच पाहिजे हे का गरजेचं नाही का, का गरजेचं आहे. ॲज सच काही यार असं फिक्स काही रूल तर नाही यार, ए इंटू ए ट्रान्सपोज आय बनण्यासाठी स्क्वेअर मॅट्रिक्स असलं पाहिजे असं काही नाहीये. स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर हे असं प्रत्येक वेळेस बनतं असं थोडी नसतं. सो यार हे थोडंसं लाईक क्वेश्चन रॉंग आहे, ओके. तर याला बरं जास्त डिस्कस न करणंच हे बरं आहे, ओके. सो मी याला इथेच पूर्णपणे सोडून टाकतोय, ओके. मी म्हणतोय की हा क्वेश्चन तुम्ही यार सोडून टाका पूर्णपणे, विचार पण नका करू, ओके. तर थोडंसं इनकरेक्ट क्वेश्चन आहे, विसरून जाल, ओके. असे गाईज क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. कोण यातला इनकरेक्ट आहे म्हणे. हे पहा, ऍडजॉइंट ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्स इज सिमेट्रिक असं ते म्हणतात. सिमेट्रिक मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट पण करा तर सिमेट्रिक येतं असं म्हणतात. मला तर माहित नाही, मग मी लगेच बघायला लागतं. 4 5 6 सिमेट्रिक म्हणजे काय असतं, इकडे 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 सेम असतं. इथे जर का 3 लिहिलं तर इथे पण 3, इथे जर का 2 लिहिलं तर इथे पण 2, इथे जर का मी 4 लिहिलं तर इथे पण 4 लिहायचं असतं, ओके. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, हा जो मॅट्रिक्स हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे याचा ऍडजॉइंट करून पहा तुम्ही. लक्ष द्या, ऍडजॉइंट म्हणजे तुम्हाला समजतं का. ऍडजॉइंट म्हणजे मुलांना याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, काढायचं नाही मला. असेल काहीतरी कोफॅक्टर लिहिला तिथे, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, लिहिला काढून. मी म्हणलं ठीक आहे. हे पहा, याचा कोफॅक्टर इकडे, याचा कोफॅक्टर इकडे असं असतं ना ऍडजॉइंटच्या केसमध्ये. बघू का याचा कोफॅक्टर काय बनतंय, पहा बरं. क्लोज केलं, 18 - 8 10. मग त्याचा कोफॅक्टर इथे लिहायचा ना 10, बट मायनस साईन का. फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. 1 + 2 3 असेल तर समजणार तुम्हाला. ऑड असल्यामुळे मायनर भलेही 10 बनत असेल बट कोफॅक्टर त्याचा रिव्हर्स म्हणजे -10 बनतो. मी म्हणलं ठीक आहे चलो, आता याचा कोफॅक्टर इथे आहे. आता याचा कोफॅक्टर काढण्यासाठी हे क्लोज करायला लागतं, हे क्लोज करायला लागतं. बघा बरं मग काय होतं, हे पहा, हे आणि हे क्लोज करायला लागतं. 6 × 3 = 18, 18 - 8 = 10. बट सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे परत 3 बनतं. ऑड असेल तर यार रिव्हर्स करायला लागतं. मग तुम्हाला समजत आहे का, इकडे इकडे सेम सेम येतात. तुम्ही बघा ना हवं तर इथे पण ना सेम सेम येणार आहेत. या दोन ठिकाणी पण सेम सेम गोष्टी येणार आहेत, या दोन ठिकाणी पण सेम सेम येणार आहेत. तुम्ही करून पहा हवं तर. याचा कोफॅक्टर काढा इकडे लिहा, याचा कोफॅक्टर काढा इकडे लिहा.
सेम दिसणार आहेत तुम्हाला गोष्टी, सिमेट्रिक दिसणार आहेत असं म्हणायचं मला. सो फर्स्ट स्टेटमेंट तर मला करेक्ट वाटतं. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट जे म्हणतात ते ॲडजॉइंट ऑफ अ युनिट मॅट्रिक्स इज अ युनिट मॅट्रिक्स. हे पारे 1 0 0 0 1 0 0 0 1 याचं जर का तुम्ही ॲडजॉइंट करून पाहाल ना, हा असाच येत असतो. करून पाहाल, पहा याचा कोफॅक्टर तिथेच लिहायचा असतो. करून पहा, याचा कोफॅक्टर क्लोज कर, काय 1च येतो, लिहा 1. याचा कोफॅक्टर पण इथेच लिहायचा असतो. हे क्लोज कर, काय रे, हे क्लोज केल्यानंतर काय दिसतं 1 × 1 बरोबर, 1 मायनस ऑफ 0. ओके 1च बनतं. इव्हन याचा कोफॅक्टर जर का तुम्ही क्लोज करून पाहाल तर 1 × 1 1च बनणार ना शेवटी, बरोबर. आता तुम्ही याचा कोफॅक्टर कराल का, याचा कोफॅक्टर हा आणि हा क्लोज केल्यानंतर काय दिसणार आहे तुम्हाला, पहा बरं. 1 × 0 0 0 × 0 0 0 येणार आहे. याचा कोफॅक्टर लिहायचा इकडे, बरोबर. असं जर का तुम्ही करत बसाल ना, तुम्हाला समजेल की हे सर्व 0च येणार. ओके, सो सेकंड स्टेटमेंटवरती पण ॲज सच असं काही डाऊट नाही मला. ॲडजॉइंट ऑफ अ युनिट मॅट्रिक्स इज युनिट मॅट्रिक्स, ओके येतं सर्व काही. थर्ड जर का तुम्ही पाहाल, a × ॲडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ a × a इज इक्वल टू मॉड a × i. हे तर जग जाहीर आहे यार, ही सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ना मॅट्रायसेस मधली. ए इन्व्हर्स मुलांना हे असतं 1/mod a × ॲडजॉइंट ऑफ a, बरोबर की नाही. मग मी एक काम करतो, दोघांना इथे a नी जरा मल्टिप्लाय करतो. a × a इन्व्हर्स गाईज i असतो अँड दॅट इज इक्वल टू a × ॲडजॉइंट ऑफ a. काय रे, समजतं की नाही. हे मॉड a जातो तिकडे मल्टिप्लाय होतो. सो मॉड a × i गाईज इट इज इक्वल टू a × ॲडजॉइंट ऑफ a. म्हणलं ठीक आहे यार, मॉड a × i इज a × ॲडजॉइंट ऑफ a किंवा a × ॲडजॉइंट ऑफ a किंवा ॲडजॉइंट ऑफ a × a असं करू शकतो इथे आपण. ओके, हे ॲप्लिकेबल असतं बरं. ओके, या केसमध्ये ॲडजॉइंट a × ॲडजॉइंट आणि ॲडजॉइंट × a हे दोघे सेम असतात. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे दोघे सेम असतात. आता मॅट्रिसेस मल्टिप्लिकेशनमध्ये हे उलटं केलं तर प्रोडक्ट बदलत असतो, बट या केसमध्ये ॲडजॉइंट a आणि a च्या मल्टिप्लिकेशनमध्ये स्विच जरी केलं तरी तेच राहत असतं. ओके, अँड फायनली गाईज ॲडजॉइंट ऑफ डायगोनल मॅट्रिक्स इज अ डायगोनल. डायगोनल मॅट्रिक्सचा ज्यावेळेस तुम्ही ॲडजॉइंट करता ना, म्हणजे समजा इथे 4 5 7 बाकी सर्व लाईक इथे 0 आहे, तर डायगोनल मॅट्रिक्स समजतं का, फक्त डायगोनल प्रेझेंट बाकी सर्व 0. याचं ज्यावेळेस तुम्ही ॲडजॉइंट करता मुलांना, तुम्हाला असं समजेल, तुम्ही करून बघा. आता हे काढून बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की ॲडजॉइंट डायगोनल मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट पण डायगोनल मॅट्रिक्सच असतो. हे मी टास्क देतो तुम्हाला, तुम्ही काढून पहा, मग तुम्हाला असं समजेल. ओके, ते विचारतात ना विच वन इज इनकरेक्ट, कोणच इनकरेक्ट नाही आहे, सर्वजण करेक्ट आहेत. ओके, आता ते विचारतात की याचा ॲडजॉइंट काय आहे म्हणा. मुलांना याचा ॲडजॉइंट काय आहे असं ते आपल्याला विचारतात. ओके, जस्ट थोडंसं ऑब्झर्वेशन मी इथे करतोय. काही मिळतं का चांगला एक काहीतरी पोझिशन, मी असा एलिमेंट शोधतोय, नीट लक्ष द्या. काय मी इथे असा एलिमेंट शोधतोय किंवा असा पोझिशन शोधतोय की त्या पोझिशनला सर्व ऑप्शनला डिफरंट लाईक एंट्रीज इथे टाकलेल्या आहेत. मिळतो का रे कोणी असा, जरा अवघड दिसत आहे. यस, मिळाला बहुतेक. हा वाला, हे दिसतं का, हा वाला आणि हा वाला, समजलं का. सो ना आपण काय करूया, याच्या ॲडजॉइंट मधला त्या पोझिशनवरचा एलिमेंट काढूया. म्हणजे इथला एलिमेंट ना, इथे कोण असतं रे, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा असतो आपल्याला, बरोबर ना. ॲडजॉइंट मध्ये इथे कोण येत असतं, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा असतो. मग क्लोज करा बरं याला. 2 × 1 इज 2, बरोबर ना. 2 × 1 इज 2 मायनस ऑफ 4 × 0 इज 0. सो 2 बनला की नाही. पण ना हा मायनर आहे. कोफॅक्टर म्हणजे काय, फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे टोटल 3 बनतं, म्हणजे ऑड बनतं. म्हणून ऑड बनत असेल तर रिव्हर्स करायला लागतं, म्हणजे -2 करायला लागतं. मग इथे लिहायचं असतं -2 आपल्याला. सो -2 ला कुठे रे ऑप्शन, सो डायरेक्टली ऑप्शन नंबर ए मी इथे क्लेम करतोय. समजतं का. याच्या कोफॅक्टरमध्ये, याच्या ॲडजॉइंटमध्ये इथे -2 आला पाहिजे, इथे -2 आला पाहिजे या पोझिशनवरती. असा एकच ऑप्शन दिसतोय, म्हणून बाकी ऑप्शन सर्व मी इथे रॉंग करतोय. आय होप तुम्हाला हे समजलं मुलांना. ओके, नाउ सी नेक्स्ट. इफ अ मॅट्रिक्स ए इज सच दॅट, ते म्हणतात 3a³ ओके प्लस 2 × a², ओके प्लस 5 × a प्लस i इट इज इक्वल टू 0 आहे, देन इट्स इनवर्स काय असेल म्हणे. एक काम करतोय यार, दोन्ही साईडला मी a इनवर्सने जरा मल्टिप्लाय करतोय. इथे पण a इनवर्सने मल्टिप्लाय, इथे पण a इनवर्सने मल्टिप्लाय. हे पहा 3a इनवर्स × a³ म्हणजे काय रे, a × a², ओके प्लस गाईज 2 ॲज इट इज a इनवर्स × a² आहे पहा, a × a करतो इथे, प्लस 5 गाईज a इनवर्स × a इनवर्स × a प्लस a इनवर्स × i मुलांना a इनवर्स बनणार आहे, दॅट इज इक्वल तिकडे राईट हँड साईडला 0 बनणार आहे. मग मी म्हणलं हे i बनतं म्हणजे 1 बनतं, हे i बनतं म्हणजे 1 बनतं, हे i बनतं म्हणजे इथे i लिहून टाका नाही का. इथे बनतं पहा 3a², ओके इथे बनतं पहा 2a, ओके इथे बनतं पहा 5i आणि पहा पुढे a इनवर्स तर आहेच, दॅट इज इक्वल टू 0. आता समजा कोणी तुम्हाला a इनवर्सचा व्हॅल्यू विचारलं तर हे सर्वजण तिकडे टाका. ओके सो गाईज व्हॅल्यू ऑफ a इनवर्स इट इज इक्वल टू, हे सर्व तिकडे जाणार ना, -3a², ओके -2a, ओके -5i. काय रे मुलांना, असं बनतं की नाही.
येस ऑर नो? सो ऑप्शन नंबर बी दिसतोय पहा मला इथे. मायनस साईन कॉमन केलं तर बहुतेक हे असं दिसतं की नाही, 3a² 2a आणि त्याच्यानंतर 5y. येस ऑर नो? जाऊ मग मी पुढे. पाहत आहा, ए मॅट्रिक्स आहे, ए मॅट्रिक्स इंटू कोणतं तरी एक्स मॅट्रिक्स हे इज इक्वल टू बी आहे असं ते क्लेम करतात. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स मॅट्रिक्स? पहा काय, एक आहे आपला -1 2 2 -1 ए इंटू समथिंग एक्स वाला मॅट्रिक्स आहे दॅट इज इक्वल टू बी म्हणजे 3 × 1. तुम्हाला पहिले तर हे समजलं पाहिजे ओके की जो आन्सर बनत असतो ना, आन्सर जो बनत असतो ना, त्या आन्सरची ऑर्डर काय असते माहिती आहे? आन्सरचं ऑर्डर काय असतं? ऑर्डर म्हणजे किती रो? 2 रो. किती कॉलम? 1 कॉलम. सो 2/1 हे ऑर्डर आहे त्याचं. ऑर्डर कशी बनत असते माहिती का मुलांना? इथले रोज पाहायचे असतात 2 म्हणून 2 बनतात. इथले कॉलम पाहायचे असतात, माहित नाही कॉलम, पण इथे 1 कॉलम बनलाय म्हणजे इथे 1 कॉलम आहे. पहा परत सांगतो, इथले रोज घ्यायचे लिहायचे, इथले कॉलम घ्यायचं इथे लिहायचं, एवढ्या ऑर्डरचा तो मल्टिप्लिकेशन बनत असतो. म्हणजे तुम्हाला हे समजायला हवं की इथे ना मुलांना ओके एकच कॉलम असणार आहे. मग तुम्ही म्हणणार 1 कॉलम तर आणखीन खालीपर्यंत लिहा ना. नाही नाही नाही, विषय काय माहिती का, इथे जितके कॉलम असतात पहा ना, जितके कॉलम 2 कॉलम 2 कॉलम संपले ना, 1 2 बरोबर ना. सो तितके इथे रोज असले पाहिजे. मल्टिप्लिकेशन होण्यासाठी मुलांना, मल्टिप्लिकेशन होण्यासाठी पहा ना, आणखी जर का खाली लिहिलं तर याच्या तिकडे पुढे जायला कोणी नाही आहे ना. सो इथे कॉलम जितके असतात तिथे इतके रोज असले पाहिजे. सो म्हणून इथे अल्फा आणि बीटा असा एक मॅट्रिक्स इथे ॲज्युम करतोय. सो गाईज पहा, हे मल्टिप्लिकेशन -α + 2 बीटा -α + 2 बीटा ओके. त्याच्यानंतर यार हे मल्टिप्लिकेशन पहा 2α - बीटा 2α - बीटा अँड दॅट इज इक्वल टू स्टुडंट्स इथे बनतं 3 इथे बनतं 1. तर एक काम करा यार, जस्ट चेक करा बरं, -α + 2 बीटा इट इज इक्वल टू 3, देन 2α - बीटा इट इज इक्वल टू 1. मी काम करतो इथे 2 ने मल्टिप्लाय करतो, इथे 2 बनतं, इथे 4 बनतं ओके, आणि इथे मुलांना 6 बनतं. ॲडिशन कराल तर तुम्हाला हे समजतं की हे कॅन्सल होतं, इथे 3 बीटा बनतं दॅट इज इक्वल टू 7 बनतं. याचा अर्थ बीटाचा व्हॅल्यू मुलांना 7/3 बनतं. बीटा म्हणजे समजतं का, इथे 7/3 असलं पाहिजे. एक्स हा जो मॅट्रिक्स आहे तो इथे 7/3 असला पाहिजे, असं कोणी आहे का? पहा इथे पहा, हा 1/3 आतमध्ये गेला की इथे 7/3 बनतं ओके. आता एकच तर ऑप्शन आहे तसा, सो ऑप्शन नंबर सी इथे मी मार्क करतोय ओके. जातोय पहा मी पुढे, क्वेश्चन नंबर 9. ते विचारतं ॲडजॉइंट ऑफ दिस मॅट्रिक्स, या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट काय आहे आपल्याला ते विचारतात. हा जो नन ऑफ दिस ऑप्शन आहे ना, यांनी जरा घोळ घातलाय. नन ऑफ दिस नसला असता तर आपण काय केलं असतं माहिती का? हे पहा, हा जो पोझिशन आहे, कोणतं तरी एक पोझिशन शोधा यार की तिथे सर्व ऑप्शन्स वेगवेगळे दिसतात मला, बरोबर ना, सर्व ऑप्शन वेगवेगळे दिसतात. सो इथे कोण आलं पाहिजे? याच्या ॲडजॉइंटमध्ये इथे कोण आलं पाहिजे? याचा जो कोफॅक्टर असतो तो इथे लिहित असतो आपण. काय असतो रे याचा कोफॅक्टर? काय असतो बघा बरं जरा. 3 × 1 इज 3, त्याच्यानंतर -3 × 2 इज -6, 9 बनतं की नाही. पण फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 येतं, ऑड आहे, ऑड असल्यामुळे इथे -9 करायचं असतं नाही का. 9 हा मायनर होता बट कोफॅक्टर -9 आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो, म्हणजे तिथे -9 आला पाहिजे, -9 म्हणजे ऑप्शन नंबर ए दिसतोय. पण विषय काय माहिती का, इथे नन ऑफ दिस पण आहे यार. म्हणजे मला मान्य की याच्या ॲडजॉइंटमध्ये इथे -9 पाहिजे, म्हणजे हे दोन 100% रॉंग आहे हे समजलं, कारण की इथे -9 नाहीये याच्या ॲडजॉइंटमध्ये ओके. इथे काय पाहिजे, इथे काय पाहिजे, इथे काय पाहिजे असं सर्व चेक करायला हवं तुम्ही खरं तर मग कुठे जाऊन क्लेम करू शकतो. अदरवाईज या 4th ऑप्शनच्या ऐवजी जर का असं काहीतरी ऑप्शन दिलं असता, काहीतरी आहे यार इथे 4 आहे इथे बरोबर, आणि आपल्याला समजलं असतं की याच्या ॲडजॉइंटमध्ये इथे -9 पाहिजे होतं, आहे का इथे -9 नाहीये, म्हणून ऑप्शन नंबर डी पण रॉंग बोलला असता आणि मग आपण ए आन्सर क्लेम केलं असतं डायरेक्टली कॉन्फिडंटली. पण इथे तसं करू नाही शकत, इथे आपल्याला सर्व एलिमेंट चेक करायला लागतील. मग मी हा टास्क तुमच्यावरती सोडतोय थोडासा, की करा सर्वांचे कोफॅक्टर आणि चेक करा ओके की ॲडजॉइंट लाईक हा आहे की नाही, याचा आहे की नाही ॲडजॉइंट, बरोबर मला तरी वाटतं आहे ओके. सो ऑप्शन नंबर ए मी इथे मार्क करतोय. जस्ट कॅल्क्युलेशन करून घेत नाही मी आता इथे, बट मी तुम्हाला ते सांगितलं की कसं करायचं पुढे ओके. सो गाईज क्वेश्चन नंबर 10 काय म्हणताय रे, हे पहा ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, हे तर प्रॉपर्टी आहे ना, ए इनवर्स इज इक्वल टू 1/mod ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. काय मुलांना हे माहिती तुम्हाला, ए नी मल्टिप्लाय करा, इथे पण आहे इथे पण आहे, ए इंटू ए इनवर्स आय असतो, आय इंटू मॉड ए, आय इंटू काय मॉड ए इज इक्वल टू ए इंटू इथे ॲडजॉइंट ऑफ ए. सो गाईज ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए तर विचारलंय, मॉड ए इंटू आय, सिम्पल काय मॉड ए इंटू आय, दॅट इज ऑप्शन नंबर बी. हा आन्सर आपण इथे क्लेम करणार आहे ओके. पहा, व्हॉट इज द एलिमेंट इन द फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम ऑफ इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सच्या इनवर्स मध्ये इथे कोण आहे बाबा, समजतंय का.
या मॅट्रिक्सच्या इन्व्हर्समध्ये तिथे कोण आहे? मला एक गोष्ट माहिती, ए इन्व्हर्स म्हणजे 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए असतं. समजलं? 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू काय मुलांना? ॲडजॉइंट ऑफ ए असतं. म्हणलं ठीक आहे, चलो ओके. सो गाइस ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए तर माहित नाही, बट ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंटमध्ये इथे कोण असतं हे काढूया आपण. ॲडजॉइंटमध्ये इथे कोण असतं हे काढूया. ॲडजॉइंटमध्ये इथे कोण असतं माहिती का? याचा कोफॅक्टर इथे असतो. काढू का याचा कोफॅक्टर? बघा बरं, 2 × 2 इज 4, -3 × 1 इज -3, दॅट इज इक्वल टू 7 बनतं पहा. आणि तुम्हाला समजतं का हा एलिमेंट काय आहे? थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, म्हणजे टोटल 3 + 1 इज 4. इव्हन असल्यामुळे मायनर कोफॅक्टर सेम, म्हणजे -7 असेल तर कोफॅक्टर पण 7 असला पाहिजे इथे. सो तिथे 7 आहे पहा, 7 आहे तिथे. येस स्टुडंट्स, आता फक्त मॉडेचा व्हॅल्यू तुम्हाला काढायचा होता ॲक्च्युली. इथे मॉडे व्हॅल्यू काढून घ्या आणि त्याच्यानंतर बघूया की काय बनतो तिथे, नाही का, इन्व्हर्समध्ये. सो स्टुडंट्स पहा आता मॉडे 1 पहा, 1 × 1ला क्लोज केलं, काय रे 1 त्याच्यानंतर 0. ओके, -2 × 1 0, 0 झाला, सॉरी, -2 × 0 0. ओके, त्याच्यानंतर -3 × काय रे, अरे 0 0 परत 0. म्हणजे काही नाही, हे कॅल्क्युलेशन केलं तर 1च बनणार आहे. सो मॉड एचा जो व्हॅल्यू आहे तो मुलांना 1च बनणार आहे. सो इथे कोण आहे रे? इन्व्हर्सच्या इथे कोण आहे? 7च आहे फक्त. सो गाइस आन्सर शुड बी ऑप्शन नंबर डी, दॅट इज 7. ओके, नेक्स्ट, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, ओके, फॉर विच aij इज इक्वल टू i² - j² म्हणे, देन ए इज अ, ओके काय म्हणतात ते, ठीक आहे चलो, एक 3x3चा जरा मॅट्रिक्स इमॅजिन करतोय मी इथे. ओके, तर इथला जो एलिमेंट असतो A11 असतो, 1 2 1 3, समजतं ना? 1 1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. बरोबर ना? आता मग तुम्ही मला सांगा की aij म्हणजे काय? i² - j². A11 म्हणजे काय? हे पहा, हे आय असतं नाही का? A11 म्हणजे काय? 1² - 1², 0. A22 म्हणजे काय? 2² - 2², दॅट इज 0. समजतं का? aij म्हणजे काय? i² - j². सिमिलरली A33 म्हणजे काय? 3² - 3², दॅट इज इक्वल टू 0 अगेन. A12 म्हणजे काय रे? 1² - 2², 1² 1 -2² 4, 1 - 4 इज -3, लिहा इथे -3. A13 म्हणजे काय रे? 1² - 3² -8 बनतो पहा. A21 म्हणजे काय? 2² 4 आहे, -1 इज 3 बनतो पहा इथे. A23 म्हणजे काय रे? 2² 4, -3² 9 म्हणजे -5 बनतो इथे. A31 म्हणजे काय? 3² 9 -1 इज 8 बनतो इथे, आणि इथे पहा मुलांना 5 बनणार आहे. ओके, तुम्हाला हे समजलं पाहिजे की इथे तिघे पण 0 आहेत आणि इकडे 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 रिव्हर्स आहेत, अपोजिट आहेत एक्झॅक्टली. अशा मॅट्रिक्सला आपण मुलांना स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स बोलत असतो. अशा मॅट्रिक्सला काय बोलतो आपण? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स बोलतो. डायगोनल जर का 0 असतील आणि इकडे 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 रिव्हर्स साइन्स असतील, रिव्हर्स डायरेक्शनचे साइन असतील, अशा मॅट्रिक्सला मुलांना आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स बोलतो. यस स्टुडंट्स, मी म्हणलं ठीक आहे चलो. ओके, क्वेश्चन नंबर 13 पहा रे. मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे म्हणजे काय? की याचा डिटर्मिनंट एक्झिस्ट करतो, म्हणजे नॉट इक्वल टू 0 आहे. आता याचा डिटर्मिनंट म्हणजे काय पहा, लॅम्डा इंटू, करा रे बाबा याचा डिटर्मिनंट करा बरं मुलांना. काय? 0 -1. ओके, त्याच्यानंतर -+1, इथे -1चा रिव्हर्स साइन घेतला. ओके, काय रे? -6 + 1, -6 + 1 इज -5. ओके, अँड फायनली 4 × -3, 4 × -3 प्लस गाइस 4 × -3. इट शुड नॉट बी इक्वल टू 0. हे पहा, इन्व्हर्टिबल आहे, मॅट्रिक्सचा इन्व्हर्स निघतोय म्हणजे त्याचा डिटर्मिनंट 0 नसला पाहिजे असं म्हणायचं मला इथे. सो गाइस -λ, -5, -12, इट शुड नॉट बी इक्वल टू 0. -17 बनतो, तिकडे गेली की +17 होतो. सो -λ शुड नॉट बी इक्वल टू +17, म्हणजे λ शुड नॉट बी इक्वल टू -17. ओके, दॅट इज ऑप्शन नंबर सी आपला इथे आन्सर असणार आहे. यस स्टुडंट्स, पाहत राहता इथे तुम्हाला 2 मॅट्रिक्स दिलेत, ए आणि बी. ते म्हणतात ए आणि बीचं प्रोडक्ट करा आणि मग त्याचं ट्रान्सपोज करा. मी एक काम करतो, ए लिहितो इथे मुलांना, ए लिहिलेलं आहे मी इथे. ओके, बी लिहितोय पहा 2 1 3 2 1 1, या दोघांचं प्रोडक्टचा ट्रान्सपोज. प्रोडक्ट तर करूया आधी आपण. काय रे? 2 -6 + 1, काय 2 -6 + 1 काय बनतं पहा बरं. -3 बनतं, लिहितो. ओके, त्याच्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, 1 -4 + 1, 1 -4 + 1 म्हणजे -2 बनतो की नाही. हे पहा, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये लिहायचा असतो. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम ना, 4 3 3
म्हणजे 10 बनतं पहा. लिहितो पण मी सेकंड रो फर्स्ट कॉलममध्ये, सेकंड रो फर्स्ट कॉलममध्येच लिहितो. आता सेकंड रो सेकंड कॉलम. सो गाईज 2 2 3 2 2 3 म्हणजे 4 + 3 = 7 ना. याचं ट्रान्सपोज करायचं, समजतं? याचं ट्रान्सपोज करायचं म्हणजे याला कॉलममध्ये करा कन्वर्ट, -3 -2. याला पण कॉलममध्ये करा कन्वर्ट, 10 आणि 7. बघा बरं हे आहे का असं, -3 -2 -3 -2 आणि 10 आणि 7. ओके, 10 आणि 7 दॅट इज ऑप्शन नंबर ए मुलांना इथे आपला आन्सर बनतोय. येस स्टुडंट्स. यार आता याचा इन्व्हर्स करायचा आपल्याला, या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स करायचा. आता थोडंसं वेगळ्या वेने इन्व्हर्स सांगतोय. ओके, तुमच्याकडे खरं तर 2 वेज आता इन्व्हर्स फाइंड करण्याचे. एक तर असा वे आहे पहा की याचा आणि याचा प्रोडक्ट युनिट मॅट्रिक्स बनतो का पाहायचा. याचा आणि याचा प्रोडक्ट युनिट मॅट्रिक्स बनतो का पाहायचा. याचा रो आणि याचा कॉलम करायचा मल्टिप्लाय. समजतं ना. याला जर का मी इथे लिहिलं असतं असं आणि इथे लिहिलं असं पहा 1 2 -4 आणि त्याच्यानंतर पहा 8 -4 -5 त्याच्यानंतर इथे 3 5 2, बरोबर ना. हा जर खरंच त्याचा इन्व्हर्स असेल तर या दोघांचा प्रोडक्ट हा युनिट मॅट्रिक्स, बरोबर ना. म्हणजे इथे 1 0 0 0 1 0 0 0 1 असं असायला हवा. बघू का करून मी प्रोडक्ट. पहा 3 -3 -16 -3. समजतं? 3 -16 -3. बाबा हे कुठे 1 बनणार आहे, समजतं का. म्हणून तो रॉंग आहे. म्हणून मी काय म्हणतोय, पहिला रो आणि पहिला कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं 1 बनतं का आधी ते चेक तरी करा ॲटलिस्ट, बरोबर ना. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम पहा रे. 3 3 देन -4 देन -2 आणि हे -1 इज +2 ना. बघा बरं हे करून हे बनतं 1. बरं मी म्हणतो ठीक आहे बाबा यांचा प्रोडक्ट सुरुवातीला तर इथे या पोझिशनवरती तर 1 बनतोय असं मी इथे क्लेम करतोय. जर 2 मिनिट थांबूया, बाकी पण बघूया ना आपण. हे बघा 3 × 1 3 -2 × 7 -14, बरोबर ना. त्याच्यानंतर 4 × -1 इज -4 बनतोय का 1? नाही बनणार आहे. म्हणून हा पण रॉंग आहे. म्हणजे यांच्या प्रोडक्टमध्ये, या दोघांच्या प्रोडक्टमध्ये पहिला एलिमेंटच 1 बनत नाहीये तर कसा आयडेंटिटी मॅट्रिक्स बनणार. 3 × 1 गाईज 3 -2 × +2 इज -4 -1 × 3 इज -3 स्टुडंट्स. बनतोय का हा 1? पहा बरं ॲडिशन करून -4 बनतो, थोडी ना 1 बनतोय. सो बाकी कोणी बनत नाही 1. सो जो बनत होता ऑप्शन नंबर बी बनत होता बहुतेक ना. मग चला डायरेक्टली इथे आन्सर क्लेम करायचा की हा ऑप्शन नंबर बी हा मुलांना आपला इन्व्हर्स असेल. हे बाय एलिमिनेशन मेथड झाला, बरोबर. आणि दुसरा मेथड तुमच्याकडे असा आहे, इन्व्हर्सचा फॉर्म्युला माहिती 1 / mod A × adjoint of A. समजतं का. हा आपला इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे. मग मी तुम्हाला असं सजेस्ट करीन की इथला एलिमेंट जर का नोटीस केलं इथे तर डिफरंट दिसतोय नाही का. तर एक तर तुम्ही एक काम करा, mod A फाइंड करून टाका आणि adjoint of A मधला फक्त इथला एलिमेंट फाइंड करा. तुम्हाला समजलं काय म्हणतोय मी. इथला एलिमेंट फाइंड करा adjoint of A मधलं. मग हे mod A adjoint of A डिव्हिजन वगैरे करून घ्या, बघा काय येतं. आणि इथला एलिमेंट इन्व्हर्समध्ये इथला एलिमेंट काय आहे तुम्हाला मिळेल. सर्व एलिमेंट डिफरंट आहेत. समजा इथला एलिमेंट जर का तुम्हाला समजा 2 आला, 2 हा एकच तर आहे म्हणून ऑप्शन नंबर बी तुम्ही इथे क्लेम करताय, टिक करताय. सो स्टुडंट्स हा प्रोसेस असला पाहिजे. ओके, जातोय पहा पुढे मी. मला असं वाटतं यार हा पण परत तसाच आलाय सेम. कंटाळवाणं काम आहे अरे. आत्ता काय सांगितलं होतं मी, पहिला रो आणि पहिला कॉलम करायचा मल्टिप्लिकेशन. 0 -8 10, बरोबर. 0 -8 10, पण हे डिवाइड बाय 2 आहे की नाही. मग 10 -8 तर 2 बनतं. 2 डिवाइड बाय 2 कराल तर 1 बनतं. हा प्रोडक्टमध्ये 1 बनतोय ना स्टार्टिंगमध्ये. सो मे बी हा असू शकतो, मे बी. बाकीचे बनले नाही पाहिजे. मग मी याला क्लेम करेन डायरेक्टली. पहा 0 3 8 0 3 8 3 + 8 11 11 बाय 2 नाही 1 नाही बनत, रॉंग आहे. 0 -4 5 -4 + 5 -4 + 5 1 बनतो. हा पण बनतो यार 1. मी म्हटलं ठीक आहे बाबा बघूया याचा पण विषय. ओके, हे बघा बरं, हे 0 -1/2 हे नाही बनत आहे, करून पहा. आता मला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे यार. आज जर हा ऑप्शन इथे टाकून, सॉरी हा थोडासा सोपा आहे, हा इथे टाकून बघतोय जरा. बघा हा इथे टाकतोय मी. काय येतो 1/2 -4 5/2, बरोबर. 1 -6 3 1 2 -1. आता नीट पहा कोणता प्रोडक्ट करतोय मी इथे. आता मी ना प्रोडक्ट करतोय फर्स्ट रो सेकंड कॉलम करतो आता मी. आणि लिहायचं पण कुठे असतो रे, फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे इथे लिहायचं असतो ना, फर्स्ट रो सेकंड कॉलम. 0 आला पाहिजे की नाही, बघा बरं 0 येतो का खरंच तो. ओके, पहा 0 -6 हा +4 आला का. 0 नाही आला. पहा 0 -6 +4 -6 +4 -2 येतो, थोडी ना 0 येतो. म्हणून यार आपण जे चेक करत होतो ना कोणता हा वाला, हा पण रॉंग आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए मुलांना इथे करेक्ट असणार आहे. करून पहा तुम्ही हवं तर. सो मी तरी इन्व्हर्स असं फाइंड करतो पहा MCQच्या एक्झाममध्ये. ओके,
बघा पटलं तर तुम्हाला नाही का. एलिमेंट ऑफ सेकंड रो अँड थर्ड कॉलम इन द इन्व्हर्स ऑफ दिस मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सच्या इन्व्हर्समध्ये सेकंड रो आणि थर्ड कॉलम समजतं. एलिमेंट ऑफ द सेकंड रो अँड थर्ड कॉलम इन द इन्व्हर्स. सेकंड रो आणि थर्ड कॉलम याच्या इन्व्हर्समध्ये या जागी कोणता एलिमेंट आहे असं ते आपल्याला विचारतात. पण मी काय म्हणतोय, इन्व्हर्सचा फॉर्म्युला तुम्हाला परत माहिती आहे, इज 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. लेट दिस बी ॲडजॉइंट ऑफ ए. एक काम करा, ॲडजॉइंटमध्ये इथे कोण आहे ते फाइंड करा. इथे कोण असतो, याचा कोफॅक्टर इथे असतो, याचा कोफॅक्टर इथे असतो. करू का याचा कोफॅक्टर? बघा बरं काय बनतं रे, 0 -2 बनला. पण पोझिशन काय आहे, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम म्हणजे 5 ना. 5 म्हणजे ऑड आहे म्हणजे याचा रिव्हर्स कराल ना, -2 चा रिव्हर्स म्हणजे +2 ना. सो इथे +2 लिहायला लागेल की नाही. आता फक्त एक काम करा यार, मॉड ए काढा आणि 2 ला त्या मॉडेने डिवाइड करा, म्हणजे इथे कोण आहे इन्व्हर्समध्ये हे तुम्हाला निघून जाईल. सो आता मॉड ए लाईक काढायचा तुमचा टास्क आहे. बघा काय आता 1 इंटू हे 1 बनतं पहा. ठीक आहे चलो ओके. -2 इंटू हे पहा -2 चा रिव्हर्स केलं, -2 इंटू काय रे 2. ओके. त्याच्यानंतर 1 इंटू काय बनतं मुलांना 0 -1 बनतं. ओके. सो हे बनणार आहे 1 -4 -1 कॅन्सल -4 बनतं पहा. इथे -4 टाकाल म्हणजे 2 डिवाइड बाय -4 म्हणजे -1/2. यार काहीतरी जोर झालेला दिसतोय मला इथे. ओके. हां -4 बनलाय ना बरोबर. आणि याचा कोफॅक्टर -2 + 2 यार बरोबर तर आहे यार. ओके. -4 जरा परत बघू यार, काही डिटर्मिनंट काढते वेळी काही रॉंग केलं का. 1 ओके. तर -2 इंटू येस बरोबर आहे. त्यानंतर 1 इंटू -1 यार हे पण तर बरोबर आहे बरोबर. सो -1 + 1 कॅन्सल -4 बरोबर आहे यार मुलांना. पण डिटर्मिनंट -4 येतो तो 2 आहे डिवाइड बाय -4. 2 डिवाइड बाय -4. आन्सर -1/2 आला पाहिजे. इथे आन्सर मॅच होत नाहीये. सो डेफिनेटली मला असं वाटतं की हे रॉंग आहे यार. चुकून जर का असं काही कॅल्क्युलेशन मिस्टेक केला असेल मी, जो की मला आत्ता इथे समजत नाहीये ओके, तर प्लीज मला माफ करा. बट आन्सर तर मला हा असा दिसतोय. सो इथला ऑप्शन रॉंग आहे ओके असाइनमेंटमधला, असं मी ते क्लेम करतोय. करेक्शन असेल तर करून टाका व्हॉट्सअप मला, जर का मी काही कॅल्क्युलेशन मिस्टेक केलेलं असेल तर. येस. तर पहा रे आता पुढचं सम काय म्हणतात इथे. तर एक्स इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. बाबा 3/3चा एक मॅट्रिक्स आहे एक्स. त्याला लिहितोय मी से फॉर एक्झाम्पल काहीतरी लिहून टाकतो यार, 4 3 1 2 1 4 2 3 6 काहीतरी लिहिला मी इथे. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. मग ते म्हणताय ॲडजॉइंट ऑफ लॅम्डा एक्स काय म्हणे, ॲडजॉइंट ऑफ लॅम्डा एक्स. ओके पहा ॲडजॉइंट ऑफ लॅम्डा एक्स. पहिले लॅम्डा एक्स काय असतं ते बघूया ना. लॅम्डा एक्स म्हणजे फक्त याला लॅम्डाने मल्टिप्लाय करा, म्हणजे 4 लॅम्डा 3 लॅम्डा लॅम्डा 2 लॅम्डा लॅम्डा 4 लॅम्डा 2 लॅम्डा 3 लॅम्डा आणि 6 लॅम्डा. हे समजतं का तुम्हाला. पहिले तर हे लॅम्डा एक्स. आता याचा ॲडजॉइंट काढायचा बरं. मी जस्ट जरा 2 मिनिटासाठी विचार करतोय की एक्सचा जो ॲडजॉइंट आहे इथे कोण येतो तिथे एक्सच्या ॲडजॉइंटमध्ये. इथे याचाच कोफॅक्टर इथे येत असतो ॲडजॉइंटमध्ये बरोबर ना. आता याचा कोफॅक्टर बघा बरं काय असतं मुलांना, 6 -12 इज -6 ना, म्हणजे याच्या ॲडजॉइंटमध्ये मुलांना इथे -6 येतं. मी म्हणलं ओके यार ठीक आहे चलो काही हरकत नाही. जरा बघू का लॅम्डा एक्सच्या ॲडजॉइंटमध्ये इथे कोण येतं. मी म्हणणार तिथे कोण येतं. हे पहा इथे कोण येतं, याचा कोफॅक्टर इथे येतो. काढायचा कोफॅक्टर 6 लॅम्डा इंटू लॅम्डा इज 6 लॅम्डा स्क्वेअर -3 लॅम्डा इंटू 4 लॅम्डा इज 12 लॅम्डा स्क्वेअर. बनतं काय रे हे -6 लॅम्डा स्क्वेअर बनतं की नाही, म्हणजे इथे -6 लॅम्डा स्क्वेअर बनतं की नाही. रिलेशन समजतंय का पहा. लॅम्डा एक्सच्या ॲडजॉइंटमध्ये इथे -6 लॅम्डा स्क्वेअर आहे आणि इथे -6 आहे. एक्स्ट्रा काय आहे इथे लॅम्डा स्क्वेअर एक्स्ट्रा आहे. पुढचे काय एलिमेंट मी काढत नाहीये, बट एक जनरल ट्रेंड तुम्हाला आता इथे समजलं पाहिजे की तो ॲडजॉइंट ऑफ एक्स जो आहे ना, ॲडजॉइंट ऑफ एक्स त्याला जर का लॅम्डा स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं तर लॅम्डा एक्सचा ॲडजॉइंट निघतो. हे तुम्हाला इथे क्लिअर झालं पाहिजे मुलांना. सो ऑप्शन नंबर बी इथे मी मार्क करेन पहा. ओके जाऊ पुढे. याचा इन्व्हर्स विचारतायत तुम्हाला. आता याचा इन्व्हर्स आपल्याला विचारतात. तुम्हाला तर माहिती यार इन्व्हर्स म्हणजे 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आता 2/2चा ॲडजॉइंट सोप्पा असतो, यांना असं उलटं करायचं असतं. म्हणजे इथे पण cos 2 थिटा आणि इथे पण cos 2 थिटा आणि इथे फक्त साईन रिव्हर्स करायचं. इथे मायनस येतं प्लस करायचं, तिथे प्लस येतं मायनस करायचं. इथे sin 2 थिटा लिहितोय
आणि इथे मायनस ऑफ साइन टू थिटा लिहितोय. यस स्टुडंट्स, पण मॉड ए म्हणजे काय हे पहा, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर टू थिटा, मायनस साइन इंटू साइन इज मायनस साइन स्क्वेअर. ओके, मायनस ऑफ साइन स्क्वेअर टू थिटा. पण तुम्हाला हे समजतं का मायनस मायनस प्लस बनतो, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1 बनणार आहे, शेवटी 1च बनणार आहे. सो काही हा आपला इन्व्हर्स आहे. पहा आहे का असा कोणता ऑप्शन, पहा ऑप्शन नंबर एच दिसतोय मला, तर ऑप्शन नंबर एच दिसतोय मुलांना मला तो. ओके, अँड गाईज फायनली लास्ट क्वेश्चन पहा, सोपा क्वेश्चन आहे. पहा ते विचारते आपल्याला ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. प्रॉपर्टी आहे माहिती आहे आपल्याला, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए हे काय असतं रे, मॉड ए टाइम्स आय असतो. पण त्यांनी काय दिलं, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए त्यांनी असं दिलं. पहा काय कसं दिलं, पहा 10 0 0 10 दिला, बरोबर ना. मग याला मी असं लिहू शकतो का, 10 कॉमन केलं तर 1 0 0 1, बरोबर ना. म्हणजे त्याला मी 10 इंटू आय लिहू शकतो की नाही. मग समजून घ्या यार, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए मॉड इंटू आय असतं माहिती आहे, बट त्यांनी ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए मुलांनो 10 इंटू आय दिलाय. मग कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला हे समजतं की मॉड एचा जो व्हॅल्यू आहे ना तो आहे पहा मुलांनो 10. मॉड एचा व्हॅल्यू किती मुलांनो 10. दॅट इज ऑप्शन नंबर सी हा आपला इथे आन्सर असणार आहे. सो आय होप तुम्हाला मुलांनो हा सेशन व्यवस्थित समजलेला आहे. या सेशनच्या लास्टच्या पेजवरती तुम्ही पाहू शकता की सर्व आन्सर्स तुम्हाला इथे मिळतील. तर सेशन मी इथे क्लोज करतोय. याच्यानंतर असाइनमेंट नंबर 2 तुम्हाला सॉल्व्ह करायची, लेवल नंबर 2 ची असाइनमेंट तुम्हाला सॉल्व्ह करायची. सो भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.